नमस्कार फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत भेळ. तर बघा, यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, गूळ आणि चिंच आणि मटकी हे सगळं आपण घेऊया. आता गॅसवर एक छोटंसं पातेलं ठेवून मग आपल्याला यात पाणी टाकायचं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे यात आणि थोडंसं याला गरम होऊ द्यायचं आहे. मग यात आपल्याला चिंच आणि गूळ टाकायचं आहे. हे सगळंच टाकायचं आणि मग याला मस्त उकळून घ्यायचं. एकदम असं उकळी यायला पाहिजे आणि मग आपल्याला याला शोधून घ्यायचं आहे. मग यात थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट आणि शेवटी चाट मसाला टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे. मग बघा, आपलं चिंचेचं पाणी तयार. आता हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे इथं. लाह्या, फरसाण, मीठ, त्या लाल तिखट आणि चाट मसाला सगळं काही इथं घेतलेलं आहे. मग आता एका पातेल्यात आपल्याला चुरमुरे, फरसाण, मटकी, टोमॅटो, कांदा आणि मग शेवटी आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर. मग कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला हे चिंचेचं आणि गुळाचं केलेलं पाणी मस्त मिक्स करून यात टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं टाकायचं आणि मग याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं. ओली भेळ करायची असेल तर जास्त पाणी टाकायचं आणि सुकी करायची असेल तर कमी. आता मस्त आपण हे सर्व करून घेऊया. मस्त गाड्यावरची भेळ झाल्यासारखी झाली होती आणि एकदम चटपटा. सगळ्यांना आमच्या घरात खूप आवडली. तुम्ही पण हे ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पेजला फॉलोसुद्धा करा. बाय बाय.